कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मोहिनी मोहिनी राजं भक्तानां अभयंकरं मुक्तिप्रदातारं वन्दे स्वकुलदैवतं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. कृष्ण भगवान की. परिमळ गेल्या ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घड्याळ वाटत याची पाहे. अजूनही किती आहे अवकाश हाची आमचा तो घेऊनी सावध. काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटवांग रायाचे. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी कयाला साधली. एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरी पल्ले चिंता. त्या कैसा मागोता जन्म घेणे. संत श्रेष्ठ श्री नाथ महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील 19व्या क्रमांकाचा चिंतनीय अशा पद्धतीचा हा पाकचरणाचा अभंग ज्ञानाई फेसबुक पेजच्या द्वारे चालत असलेल्या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे अनेक दिवसापासून आपण सर्वजण एका महाभयंकर अशा विषाणूने सगळं विश्वच त्रस्त झालेलं आहे. 3 महिन्याची ही तुम्ही आम्ही लावलेली कुटी काठी कुठेतरी अध्यात्म आणि त्या अध्यात्माच्या द्वारे आपल्या मनाला शांती प्राप्त व्हावी या शुद्ध हेतुस्तव विज्ञानाचा घेतलेला एक आधार सोशल मीडिया त्यात फेसबुक हे एक साधन. अनेक असे काही पेज आहेत की त्याद्वारे ही साधना चालू आहे. या अगोदरही एका अभंगावर बोलण्याची मला संधी प्राप्त झाली होती. देह तादात्म्य विषयी जी बुद्धी आहे त्या देह तादात्म्य बुद्धीविषयीच्या संबंधानं प्रस्तुत अभंगामध्ये काही चिंतन नाथबाबांनी केले. देहासंबंधीचा विचार देह तादात्म्य बुद्धीविषयीचा जो विचार आहे तुमचा आमचा त्या संबंधातला विचार दृष्टांताच्या माध्यमातून नाथ महाराज या अभंगामध्ये समजून सांगतात. अध्यात्माचे धडे ज्ञानोबाऱ्यांपासून आतापर्यंत होऊन गेल्या सर्व संतांनी आम्हाला तुम्हाला शिकवले.
विकार आणि विचार या दोनही गोष्टी आपल्या बुद्धीमध्ये कायम घर करून राहिलेले असतात. पण एका ठिकाणी विकार आणि एका ठिकाणी विचार ज्या वेळेला राहतात त्यावेळेला त्यांचं युद्ध होत असतं. विचारांच्या द्वारे विकारांना बाहेर काढण्याकरता ज्या विचारांची आवश्यकता असते ते संत विचार असतात. आणि नाथ महाराजांचेच नाही तर सर्व संतांचेच सर्व अभंग सर्व साहित्य विकार नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. की अंतःकरणामध्ये मन आणि बुद्धी यांचं चालू असलेलं जे काही भांडण, अंतःकरणामध्ये ज्या काही विकारांनी जागा घेतलेली आहे आणि शेवटपर्यंत हा जीव त्या विकारांच्या अधीन होऊन विकाराधीन होऊन बुद्धी पूर्ण गांजल्या गेलेली आहे त्याची. आणि पूर्ण बुद्धी गांजल्या गेल्या कारणानं आत्म अनात्म स्वरूपाचा पूर्ण विसर पडून सार असाराचा विसर पडून श्रेय प्रेयाचा विसर पडून ग्राह्य अग्राह्याचा विसर पडून जे काही अनात्म पदार्थ आहे, जे काही आसार आहे, जे काही अश्रेय आहे, जे काही प्रिय अशा पद्धतीचं आहे त्याच पद्धतीची बुद्धी या विकाराच्या अधीन झाल्यामुळं यच्चयावत माणसाची होऊन गेली. देह म्हणजे मी आहे अशाच पद्धतीचं कायम प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे ठसवलेलं आहे. आणि मी म्हणजे देह आहे, पण मी वासुदेव तत्वता ही जी अनुभूती यायला पाहिजे, मी वासुदेव आहे ही जी अनुभूती येत नाही. देहतादात्म्य ही कायम असलेली बुद्धी आणि त्या देहतादात्म्य बुद्धीविषयीचा विचार करत असताना नाथ महाराजांनी समर्पक दृष्टांतातून त्याला दिलेलं हे उत्तर आहे. आतापर्यंत तू ज्याला देह माझा माझा म्हणत आलास बाबा, आमचे परमपूजनीय गुरुजी श्री विश्वासशास्त्री घोडजकर भगवतीच्या पदांची रचना करत असताना त्यांनी एक फार गोड पद रचले. फार फार अत्यंत त्या पदामध्ये वेदांताचं सूत्र भरलंय. आतापर्यंत मनुष्य सातत्यानं देहाला मी म्हणत आलाय, अवयवाला माझं म्हणत आलाय. देह मीच अनावयव माझे हेच मनी मम सदा वसे. देह अवयवाहुनी वेगळा ब्रह्मास्मी हे ज्ञान नसे. आशापाशी गुंतुनी भुवनी मलाच मी फसविले तदा. अंबाबाई मुक्त करी तो संसारातून मला सदा. देह मीचा अन अवयव माझे हेच मनी मम सदा वसे. देह अवयवाहुनी वेगळा ब्रह्मास्मी हे ज्ञान नसे. मी देह आहे, पण देहाव्यतिरिक्त पदार्थ मी आत्मा आहे याचा अज्ञान त्या जीवाला आहे आणि कायमस्वरूपी तो त्या देहाला कुरवाळून बसलाय. माझं 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 म्हणत बसलाय. नाथ महाराज सांगतात, खरं सांगू तुला, या देहाच्या संबंधात पुष्पाचा आणि सुगंधाचा दृष्टांत देऊन नाथ महाराजांनी हा विषय प्रस्तुत केला. परिमळ गेलिया होस फूल देठी. आयुष्या शेवटी देह तैसा हरी
मुखी गाता हरपली चिंता. काय गोड दृष्टांत. परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. परिमळ शब्दाचा अर्थ सुगंध. आहा, पुष्पातील सुगंध. झाडावर एक पुष्प आहे, सुगंध आहे त्या पुष्पाचा येतोय. एखाद्या वाऱ्याने यावं आणि वाऱ्यानं येऊन त्या फुलातील संपूर्ण सुगंध घेऊन जावा. आता त्या देठावर त्या झाडावर ते फुल आहे, मान्य आहे, पण त्या फुलाची किंमत आता शुष्क आहे. त्या फुलाला काहीही किंमत नाहीये. का? कारण त्याच्यातला मूल्यवान पदार्थ जो होता, जे महत्वाचं होतं, ते निघून गेले. आयुष्य हे सुगंधासारखं आहे आणि देह पुष्प आहे. देहाला पुष्पाची उपमा दिली आणि आयुष्याला सुगंधाची उपमा दिली. जसं फुलातील सुगंध निघून गेल्यानंतर फुल निर्माल्य होऊन जातं, कुचतं, त्याचा कोणी वापर करत नाही, ते गंगेत विसर्जित केलं जातं, त्याचा त्याग केला जातो. पुष्पहीन सुगंधहीन पुष्पाचा. तसं ज्याचं आयुष्य सरलंय, देहरूपी संसाररूपी वृक्षावर लागलेला देहरूपी जो फुलाचा प्रकार आहे, संसाररूपी वृक्षावर लागलेलं देहरूपी जे पुष्प आहे, त्या पुष्पाचा सुगंध आयुष्य आहे. आणि ते संपलं, आयुष्य संपलं की मग या देहाला असं आहे महाराज, श्वास गेला. जास्तीत जास्त माणसं 2 तास, 4 तास, 6 तास, दुपारपर्यंत 8 तास, जास्तीत जास्त सायंकाळपर्यंत वाट पाहतात पाहुण्यांची. आणि शेवटी सांगतात, असं करा, पटकन उरकून घ्या, आता लॉकडाऊनचा काळ आहे, आता कोणी येऊ शकणार नाहीये, परवानगी नाहीये जास्त माणसाची, पटकन आवरा. काय झालं? आयुष्या शेवटी देह तैसा. शेवटी प्रिय वाटणारा, प्रिय असणारा, प्रिय भासणारा, ज्याच्यावर खूप प्रेम केलं, पण त्यातले प्राण निघून गेले, आयुष्य संपलं. कितीही नाक सरळ असलं, कितीही डोळे चाफेदार असले, कितीही कान चांगले असले, कितीही कपाळ चांगलं असलं, कितीही केस चांगले असले, नखाचा आकार चांगला असला, त्याच्या पायाचे बोट चांगले असले, कितीही, तरी नाथ महाराज सांगतात, आयुष्या शेवटी देह तैसा. कैसा? परिमळ गेलिया ओस फूल देठी. काहीही किंमत नाही त्याला. म्हणून जोपर्यंत परिमळ आहे तोपर्यंत त्याचा वापर करून घ्यावा. हे सांगण्याच्या पाठीमागची भूमिका जी नाथ महाराजांची आहे ते आपण पहिल्यांदा समजून घ्या. नाथ महाराजांनी आपल्या पूर्ण एकनाथी हरिपाठातून तुम्हा आम्हाला येन केन प्रकाराने केवळ हरिनामाकडे प्रवृत्त करण्याकरता काही काही दृष्टांत दिले. या पूर्ण मी अभंगाची ज्यावेळेला उजळणी केली, अभ्यास केला नाथ महाराजांच्या, त्यावेळेला काही गोष्टी अशा लक्षात आला की नाथ महाराजांना चित्ताची एकाग्रता, हरिकथा श्रवणाकडे प्रवृत्ती, हरिकीर्तनाकडे प्रवृत्ती, हरिध्यानाकडे प्रवृत्ती आणि हरिपूजनाकडे प्रवृत्ती करण्याकरता वेगवेगळ्या दृष्टांताने प्रत्येकाला समजावून सांगावं लागलं.
तुमची माझी प्रवृत्ती हरीच्या कडे झाली पाहिजे. तुमची माझी प्रवृत्ती चित्ताच्या एकाग्रतेकडे झाली पाहिजे. तुमची माझी प्रवृत्ती हरीच्या ध्यानाकडे झाली पाहिजे. तुमची माझी प्रवृत्ती हरीच्या स्मरणाकडे झाली पाहिजे. तुमच्या माझ्या प्रवृत्तीमध्ये देहतादात्म्याचं निरसन झालं पाहिजे. देहतादात्म्य संपलं पाहिजे. देहाबद्दलची आसक्ती संपली पाहिजे. हे कळण्याकरता नाथबाबांनी हे दिलेले सगळे दृष्टांत. याचं कारण असं सांगताना नाथ महाराज असं आहे, संतांची जे वचनं असतात, संतांचं जे बोलणं असतं ते फार मार्मिक असतं आणि ते दृष्टांताला आणि सिद्धांताला अनुरूप अशा पद्धतीचं असतं. दूरदृष्टी असलेले हे संत महात्मे का उपदेश करतात? आयुष्यरूपी सुगंधाचा नाश करू नये, होऊ नये याच्याकरता हा उपदेश. बाबा काय सांगावं तुला? घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे. क्षणाक्षणाला, घडी घडी, प्रत्येक क्षणाला तुमच्या माझ्या आयुष्याच्या गणनेची जबाबदारी ज्या काळाला दिलेली आहे तो रजिस्टर काढून बसलाय. आणि तो रजिस्टर काढून करतोय काय? वाट याची पाहे, वाट पाहतोय महाराज. मृत्यू तोंड उघडून उभा आहे. मृत्यूचं भक्ष्य सगळे आपण आहोत. मृत्यूचं अन्न आपण आहोत. काळ जपतसे महा, हा काळ जप करतोय कायम. नाथ महाराज म्हणले, धरोनिया जन्म मूळ अखंड लागला से काळ. लव निमिष पळपळ काळ वेळ साधित. काळू न म्हणे हाट घाट, न म्हणे अवसी पहाट. न म्हणे देश विदेश वाट, नाशी उद्भट निज तेजे. म्हणून संत महात्मे सांगतात, राम राम स्मरा आधी. लाहो करा गाठा घाला मूळबंदी. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे याच्या करताच नाथ महाराजांची भाषा याच्या करताच. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनी किती आहे अवकाश. असं आहे महाभारतामध्ये. कालो ही परमेश्वर हा अशा पद्धतीची एक व्याख्या येते. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत आपली विभूती सांगत असताना मृत्यू ही स्वतःची विभूती सांगतात. मृत्यू सगळे झोपलेले. विदुर काका महाभारतामध्ये धृतराष्ट्राला सांगताना असं सांगतात की धृतराष्ट्र आई सगळे झोपलेले असतात पण एक झोपलेला नसतो आणि त्याचं नाव आहे काळ. पहा तुम्ही, आज सगळ्यांनी लॉकडाऊन पाळलं पण एकाने पाळलं नाही, त्याचं नाव काळ आहे. आज सगळं बंद आहे पण एक मात्र चालू आहे, एकाचं काम मात्र फुल वर्क, फुल काम ज्याचं चालू आहे तोचं नाव काळ आहे. लाखोच्या संख्येत रोज तो घेऊन चाललाय, हजारोच्या संख्येत तो घेऊन चाललाय. महाभारतामध्ये विदुर काका म्हणतात
न कालस्य प्रिय कश्चित न द्वेष्य कुरु सत्तम कालः पचति भूतानि कालः संहरते प्रजाः कालः सुप्तेषु जागरति कालो हि दुरतिक्रमः न कालस्य प्रियः कश्चित न रष्यः कुरु सत्तम. हे धृतराष्ट्रा, काय सांगू तुला, विदुर काका म्हणतायत, या काळाला कोणी प्रिय नाही आणि या काळाला कोणी द्वेषी नाही. कालः पचति भूतानि, काळ हा माणसाला शिजवतोय. कालः संहरति प्रजाः, या प्रजेचा संहार हा काळ करतो. नाही, कालः सुप्तेषु जागरती, झोपलेल्याला जागवतो काळ. अतिशय कठीण, तरुण जाण्यास अत्यंत कठीण जर काय असेल तर तो काळ आहे. आणि सगळ्यांना जर भीती कशाची लागली असेल, सगळ्यात मोठी संत महात्म्यांचे खूप अभंग आहेत. काळाची भीती. महाराज, काळ न म्हणे माता, काळ न म्हणे पिता, काळ न म्हणे चुलता बंधू भ्राता, काळ न म्हणे सगोत्र, काळ न म्हणे पित्र, काळ न म्हणे आप्त मित्र, नेशी काळ सदा योगे. काळ न म्हणे माता, काळ न म्हणे पिता, काळ आई म्हणत नाही, काळ भाऊ म्हणत नाही, काळ जावाई लेक सुना कोणाच्याही बद्दल हा काळ विचार करत नाही. करतुम अन्यदा करतुम, ज्या परमात्म्याची ताकद आहे अशा परमात्म्यांच्या मुलांना सुद्धा परमात्म्याला या काळापासून सोडवता आलं नाही. सख्खा मामा आहे अभिमन्यूचा परमात्मा, पण चक्रव्यूहामध्ये मारल्या गेला. वा आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीचा. श्री मुंजाभाऊ लोहरेकर गोड प्रमाणे यांनी दिले. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. मी नेहमी सांगतो की आपण रामनामाचा जप करावा आणि काळाने तुमचा आमचा जप करावा. काळाला माळ दिली आहे फक्त जपाची. कोणती? आज नांदेडमधून किती, आज उदगीरमधून किती, आज लातूरमधून किती, आज परभणीमधून किती, आज भारतातून किती, आज जर्मनीतून किती, अमेरिकेतून किती, याची माळ काळाकडे. स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीचा. द्वेष्य प्रिय कोणीही काळाला नाही महाराज, कोणीही काळाला नाही. श्रीमद भागवताच्या दशमस्कंधाच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्या वेळेला कंस देवकीला मारण्यासाठी प्रवृत्त झाला हातामध्ये तलवार घेऊन, त्यावेळेला वसुदेव मध्ये पडले आणि सांगितलं, काय करतोस? लक्षात ठेव, अद्यवाप्तशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः. अरे तुझ्या बहिणीला तू आज मारशील, तुझी बहीण आज मरेल, दुसरीकडे कुठेतरी जन्माला येईल, तुझा शत्रू कुठेतरी जन्माला येईल, तुला कळेल का? तुला असं वाटतं का की मृत्यू आज नाही आला म्हणजे उद्या येणार नाही? नाही नाही. अद्यवाप्तशतान्ते वै मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः. हा मृत्यू ध्रुव आहे. हा आज नाही तर उद्या येणार, उद्या नाही तर परवा, परवा नाही तेरवा, पण येणार आहे. जातस्य ध्रुवो मृत्युर् ध्रुवं जन्म मृतस्य ग तस्माद परिहार्यर्थेन त्वं शोचितुम अर्हसि. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. नरबराने दृष्टांत दिला ना. काळ जप करतो, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. बाबा याचे दिवस किती राहिले? तर काळाकडे तेच काम आहे देवाने दिलेलं, मोजायचं आणि संपलं की घेऊन जायचं. आयुष्याच्या शेवटी देह तैसा. अनेक दृष्टांत त्या संबंधामध्ये महाराज, अनेक दृष्टांत.
मी अजूनही पुढे तुम्हाला जाऊन सांगतो, ज्याचं संपलंय त्यालाच काळ न्यायला येतो, ज्याचं शिल्लक आहे त्याला न्यायला येत नाही येत. आरक्षितम तिष्ठति दैव रक्षितम सुरक्षितम दैवहतम विनश्यती. अरे जंगलात जरी गेला पण त्याचं जर आयुष्य संपलं नसेल तर हिंस्र पशूंच्या समवेत सुद्धा तो जिवंत राहू शकतो. पण कूलर खाली राहिलाय, वरती छत आहे, दार बंद केले तर आणि अचानक श्वास बंद पडला, सुरक्षितम दैव हतम विनश्यती. काळ तिथं सुद्धा प्रवेश करतो. काळ, तुम्ही नांदेडचे आहात पण आता लातूरला गेलात, मग नांदेडला येईपर्यंत वाट असंही नाही. तुम्ही जिथं जाल काळ तिथं येतो, घेऊन जातो. कालोही दुरतिक्रम हा महाभारत सांगतं. हा अत्यंत तरुण जाण्यास कठीण आहे बाबा. आणि म्हणून असं आहे की ज्या वेळेला हा काळ न्यायला येतो, काळाची ओढी जेव्हा पडते, त्यावेळेला एक वाक्य सांगतो मी, सत्ता, संपत्ती आणि संतती हे कोणीही काळाच्या तावडीतून तुम्हा आम्हाला सोडवण्यास मजबूत होत नाही. कितीही सत्तावान तुम्ही असू द्यात, कितीही संपत्ती तुमच्याकडे असू द्यात आणि कितीही तुमच्याकडे संतती असू द्यात, संतती, संपत्ती आणि सत्ता शेवटी इथंच ठेवाव्या लागतात आणि काळासोबत रिकाम्या हातानं जावं लागतं, केलेलं कर्म घेऊन. त्यावेळेला काळाला सांगता येत नाही, बाबा थांब, मी अमुक अमुक आहे, मी तमुक तमुक आहे, माझी एवढी श्रीमंती आहे, माझी इतकी जमीन आहे, नाही सांगता येत. घेऊन जावं लागतं. मग करावं काय? करावं काय? काळ येणारे, घेऊन जाणारे, मृत्यू येणारे मान्य आम्हाला. राजा परीक्षितीने सुद्धा श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंद शेवटच्या अध्यायामध्ये सद्गुरु श्री परमहंस महामुनी शुकाचार्यांना हाच प्रश्न विचारला, काय करावं मृत्यूच्या वेळेला, आता काळाच्या वेळेला काय करावं? नाथ महाराज सांगतात, हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना, करी मना, हरिमुखी गाता हरपली चिंता. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा. तुळशीच्या, मला वाटतं की संत महात्म्यांनी लिहून ठेवलेल्या प्रमाण इतके दिवस बहुतेक आचरणात आणले नव्हते आणि ते आता आचरणात आणण्याकरताच कदाचित हा 2-3 महिन्याचा लॉकडाऊन लागला असावा. नाथ बाबा सांगतात, बाबा करावं काय मग अशा वेळेला? राजा परीक्षितीचा हाच प्रश्न आहे. म्हणून श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये आचार्य राजा परीक्षितीला सांगताना सांगतात की राजन, असं आहे, तस्माद भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः, श्रोतव्या कीर्तितव्यश्च स्मरतव्यश्चेच्छता भयम्. सोपं साधन जे नाथ महाराजांनी सांगितलं. काहीतरी बोध करी मना, हाची अनुताप घेऊनी सावध. सावध भूमिका साधकानं घ्यावी आपल्या साधक अवस्थेमध्ये, साधनेमध्ये. त्याला पश्चाताप, त्याला हे कळायला पाहिजे, त्याला हे जाणवलं पाहिजे, त्याला अनुताप या गोष्टीचा झाला पाहिजे
की आपल्याला काळ येणार आहे, काळाची उडी पडणार आहे, काळ आपल्याला घेऊन जाणार आहे, आयुष्य संपणार आहे आणि देह सुगंध नसलेल्या फुलाप्रमाणे या संसार रूपी वृक्षावर पडणार आहे, हे सगळं त्यांनी याचा अनुताप घेऊन आपल्या मनाला बोध करावा, काहीतरी बोध करी म्हणा. आणि तो बोध म्हणजे काय आहे, तर जे मी आता उदाहरण आपल्याला दिलं शुकाचार्यांचं, की तो बोध म्हणजे हाच. कोणता? भगवान ईश्वरो हरी श्रोतव्यः कीर्तितव्यः स्मरतव्यः. तीन गोष्टीचा बोध या मनाला करावा. पहिला बोध असा करावा, मनाला सांगावं, म्हणा बाबा रे ऐक, काय काळ येतोय बरं जवळ, काळ न्यायला येतोय बरं तुला जवळ. मग आता एक काम, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून यावा. एका चक्रपाणी वाचून या तुझं कोणी सोडविना. हा तुकोबारायचा गोड यांनी आता प्रमाण दिलंय प्रल्हाद महाराजांनी. आचार्य सुद्धा, शुकाचार्य सुद्धा राजा परीक्षितीला सांगतात की आपल्या मनाला बोध करावा, आपल्या मनाला हे सांगावं, तीन गोष्टीचा विचार करावा. पहिली गोष्ट म्हणजे काय करावं, श्रोतव्यः, श्रवण करावं. कथा श्रवण आहे. आता त्या श्रवणाचे सुद्धा श्रीमद्देवी भागवतामध्ये राजस, तामस, सात्विक श्रवणाचे प्रकार सांगितले. आता मला तिकडे प्रवृत्त व्हायचं नाही. श्रवण करावं. काय श्रवण करावं? सत्कथा श्रवण कराव्यात, साधू कथा श्रवण कराव्यात, भगवन नाम श्रवण करावं, सत्पुरुषांच्या कथा सेवाव्यात. एक पहिलं साधन. दुसरं कीर्तितव्यः. श्रवणाशिवाय कीर्तन होऊ शकत नाही. गडबड अशी झाली आता, सगळ्यांना कीर्तन करा वाटायला लागले, पण श्रवणाला कोणीच भेटणं झालंय. दुसरं कीर्तन करावं, भगवंताचं करावे कीर्तन, मुखे गावे हरीचे गुण. आणि तिसरं सांगितलं स्मरतव्यः, आणि स्मरण करावं, परमात्म्याचं स्मरण करावं. स्मरणासाठी आधी कीर्तन घडलं पाहिजे, कीर्तनासाठी आधी श्रवण घडलं पाहिजे. या पायऱ्या आहेत. म्हणून आपल्या मनाला साधकाने त्या साधक अवस्थेमध्ये, त्या साधक भूमीमध्ये त्या मनाला ही शिकवण द्यावी की बाबा रे आई सावध राहा, काहीतरी बोध करी म्हणा. आपल्या मनाला बोध करावा, मनाला हे सांगावं की काळ तुला न्यायलाय. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी स्वतंत्र जे श्लोक लिहिले त्याला मनाचे श्लोक म्हणतात. आधी मनाला त्यांनी सांगितलं, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी तो श्रीहरी पाविजे तो स्वभावी, जगी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जगी वंद्यते सर्व भावे करावे. हा मनाला उपदेश आहे. आपल्या मनाला हा बोध दिला पाहिजे. असा आहे की उद्धरेद आत्मना आत्मानम आत्मानम अवसादेत आत्मैव आत्मना. हा श्रीमद भगवद्गीतेने हाच निर्वाळा दिला आपल्याला. आपुली आपण करा सोडवण. तुकोबाराय सुद्धा हेच बोलतात. आणि म्हणून परमार्थाचं पहिलं जर पथ्य जर कोणतं असेल तर ते सावध असणं आहे. तुकोबारायाने सुद्धा या संबंधामध्ये विचार मांडला. सावध झालो, सावध झालो. म्हणून मी नेहमी सांगत असतो की सावधान ही परमार्थातही आवश्यक आहे आणि सावधानता ही प्रपंचातही आवश्यक आहे. म्हणून जागोजागी आम्ही प्रवास करत असताना असे फलक लिहिलेले असतात. सावधान, पुढे अरुंद पूल आहे. सावधान, पुढे गतिरोधक आहे. सावधान,
वळणाचा रस्ता आहे. सावधान, अपघात क्षेत्र आहे. सावधान, पुढे शाळा आहे. सावधतेला म्हणून समर्थ रामदास स्वामींची सगळ्यात महत्वाची जर भूमिका कोणती होती, अखंड सावध असावे. आणि जो अखंड सावध राहतो, जो अखंड सावधानतेच्या भूमिकेत जो साधक असतो, त्याला काळ न्यायला जरी आला तरी न्यायला आलेल्या काळाचा त्रास होत नाही. आपली अवस्था ही देह तादात्म्यामुळे निद्रेची अवस्था आहे. वेदांत शास्त्र सांगतं, ममतेमुळं, मोहामुळं, षडविकारामुळं, देह तादात्म्यामुळं, आलस्यामुळं लागलेली झोप आलेली ग्लानी ती दूर करण्याकरता कायम सावध असलं पाहिजे. कायम उठल्यापासून झोपेपर्यंत, झोपेतून उठल्यानंतर झोपेला जाईपर्यंत कायम अंतःकरणात हे आपण ठसवलं पाहिजे. मनाला सावध या बाबतीत केलं पाहिजे की बाबा रे, तुला काळ यायला निघालाय, काळ यायला निघालाय, काळ यायला निघालाय. मदालसेने आपल्या पुत्रांना जो उपदेश केला पहा, तो सुद्धा खूप सुंदर आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना. मग साधक म्हणाला, महाराज हे तुमचं प्रवचन, हा तुमचा अभंग आता उतरत्या वयामध्ये मी ऐकलाय, प्रचिती आली, आता मला इथं अनुभूती आली, तुमचं बोलणं मला कळालं, माझ्या लक्षात आलं, मला आता अनुताप झालाय, मला पश्चाताप झालाय, मला कळून चुकलं की मी हे आधीच सगळं करायला पाहिजे होतं, पण आता काही उपयोग आहे का? लगेच नाथ महाराज म्हणतात, एक तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. खट्वांगो नाम राजर्षिर ज्ञात्वे यत्तामिहायुषा, मुहूर्तात सर्वमुत्सृज्य गतवान अभयं हरिं. भागवताच्या द्वितीय स्कंदामध्ये शुकाचार्यांनी सुद्धा राजा परीक्षितीला हाच दृष्टांत समजून सांगितला. खट्वांगो नाम राजर्षी, इक्ष्वाकु वंशामधला खट्वांग नावाचा राजा, ज्याने देवांना युद्धात मदत केली, दानव पराभूत झाले, देवता प्रसन्न झाले. विचारलं खट्वांगाला, खट्वांगा काय पाहिजे तुला बाबा? खट्वांगाने सहज प्रश्न विचारला की माझं आयुष्य किती शिल्लक आहे. आणि मग गणित काढलं आणि मग म्हणले तुला 1 तास उरलेला आहे. हा 1 तास 60 मिनिट. काय करावं राजाने? शुकाचार्य उत्तर देताना नाथ महाराज तेच त्याचं भाषांतर करतात मराठीत. मुहूर्तात सर्व मुत्सृज्य गतवान अभयम हरिम, 1 तास उरला खट्वांग रायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. तेवढ्या उरलेल्या आयुष्यात, तेवढ्या क्षणात खट्वांग राजाने स्वतःचा उद्धार करून घेतला. किती काळ आयुष्य मिळालं तुम्हाला हे महत्वाचं नाहीये, की तेवढ्या काळात तुम्ही साधना काय केली हे फार महत्वाचं आहे. किती काळ जगलं यालाही महत्वाचं नाही. मी नेहमी सांगत असतो की कापूर होऊन जळण्यात मजा आहे, कारण कापूर होऊन जळावं आणि मागे सुगंध देऊन राहावं. पण गौरी होऊन जळणं म्हणजे स्वतःलाही त्रास आहे आणि लोकांच्या डोळ्यांनाही त्रास आहे. मृत्यूनंतरचं उरणं जगण्याच्या आपल्या वाट्याला येत असेल तर जगण्यानंतरचा मृत्यू हा दुःखदायक वाटत नसतो, हे कायम लक्षात ठेवा.
आज बऱ्याच वेळेला मृत्यूनंतरचं जगणं लोकांच्या वाट्याला अवघड आलं. हो, काळ सार्थक केला जेणे धरिला म्हणी विठ्ठल. त्याने माणसाने गोड प्रमाणे खटवांग राजाने आपल्या आयुष्यातला काळ सार्थक केला. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाईल सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे प्रमाण आपण नेहमी देतो, बोलतो या प्रमाणाबद्दल. एकता सौरला खटवांगरायाशी आपण नेहमी बोलतो ते. पण त्या एका तासामध्ये काय साधना केली खटवांग राजानं, या साधनेकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि संत महात्मे वारंवार 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 तुम्हा आम्हाला त्या साधनेकडे प्रवृत्त करण्याकरता या सतपुरुषांचे, ऋषींचे, राजांचे चरित्राच्या माध्यमातून दाखले अभंगातून तुम्हा आम्हाला देत असतात. हो, उठल्यापासून झोपेपर्यंत आणि घरातून बाहेर पडेपर्यंत लक्षात ठेवा, आपलं मृत्यूपत्र हातामध्ये घ्यावं आणि बाहेर पडावं माणसानं. आपलं मृत्यूपत्र हातामध्ये घेऊन ज्याला घराच्या बाहेर पडता येतं त्याला चांगलं जगता येतं, त्याचा काळ सार्थक. काय करा त्यासाठी? एकता सौरला, एका क्षणातही उद्धार होऊ शकतो आणि 90 वर्ष होऊनही उद्धार होऊ शकत नाही. शेवटी आपल्या मनाची धारणा, इच्छा, प्रबळता, औत्सुक्य आणि तळमळ या गोष्टीवर सगळं अवलंबून आहे. चांगलं गाता येतो, पेटी आहे, टाळ आहे, विणा आहे, चांगलं कीर्तन करता येतं, पण नुसता बसून राहिला काय उपयोग? चांगले नाक, चांगले डोळे, चांगले कान, चांगले दात, चांगली जीव, चांगल्या कुळात जन्म, चांगल्या पुरुषांमध्ये जर आपल्याला, सत्पुरुषांमध्येची संगती जर आपल्याला प्राप्त झाली असेल तर आपण सुद्धा उद्धार करून घेतला पाहिजे. आणि असं आहे, लक्षात ठेवा, लोकांना असं वाटतं की अध्यात्म म्हणजे काहीतरी फावल्या वेळामध्ये करायची एक साधना आहे किंवा म्हातारपणामध्ये करायची एक साधना आहे. लोकांची फार मोठी गैरसमजूत आहे. अनेक लोक असं म्हणतात की म्हातारपणामध्ये करमणुकीचं साधन म्हणजे अध्यात्म. पण मी नेहमी सांगत असतो, तुमच्या माझ्या समग्र जीवनाला ताजेपणा देणार दिव्य औषधी मंत्र जर काही असेल, दिव्य औषधी जर काही असेल, ते अध्यात्म आहे. एक रसायन आहे अध्यात्म. ते स्वीकारता आलं पाहिजे, ते घेता आलं पाहिजे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, हे कळतं, पण घेतो कोण? शहाणा. आणि जगात सगळे शहाणे नसतात. एखादा खटवांग राजासारखा, एखादे परीक्षिती महाराज सारखे असतात की त्यांना आपल्या आयुष्याचं मोल कळालेलं असतं. आणि मोल कळण्याकरता सुद्धा दृष्टी व्यापाराची असावी लागते. हिऱ्याची दृष्टी असणाऱ्या मनुष्याने भाजीपालाच्या दुकानात जाणं म्हणजे स्वतःच्या दृष्टीचा अवमूल्यन करून घेणं आहे. आपली दृष्टी हिऱ्याची असली पाहिजे, सुवर्ण पारख्याची असली पाहिजे. आयुष्य मोजता आलं पाहिजे, आयुष्याचं गणित सोडवता आलं पाहिजे आणि आयुष्याचं मूल्य कळालं पाहिजे. आणि आज आयुष्याचं अवमूल्य घडल्यामुळं परमार्थामध्ये सुद्धा सांगणाऱ्यांची संख्या वाढली आणि तिथं सुद्धा अवमूल्य झालं. समजून घ्या, जिथं जिथं संख्या वाढली कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही गोष्टीची, तिथं तिथं त्या गोष्टीचं अवमूल्यन झाल्याशिवाय राहत नाही. असो, मला सगळं सांगायचं नाहीये.
पण नाथ बाबा सांगतात साधकाला, बाबा का काळजी करतोयस तू? मी तुला हे उदाहरण दिलंय ना. एक तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. पण त्याचं खरं उत्तर इथं आहे की एका तासामध्ये राजा खटवांग राजाने उद्धार करून घेतला. हे पटल न पटेल, पण याचं उत्तर नाथ बाबांनी इथं असं दिलंय की काहीतरी बोध करी मना, हे याचं उत्तर आहे. आपल्या मनाला राजाने काहीतरी बोध पहिल्यांदा करवलाय, मग एका तासात उद्धार आहे. आपली तयारी पहिल्यांदा साधनेची कुठून आहे हे आपण प्रत्येकाने तपासलं पाहिजे. आम्हाला खूप दिवसापासूनची इच्छा आहे, पण मनच लागत नाही, हे दुसरं कारण आहे. खूप दिवसापासून ज्ञानेश्वरीचं पारायण करायची इच्छा आहे, पण मन न लागणं म्हणजे काहीतरी मनाला बोध करणं, हेच आपल्याला पहिल्यांदा जमत नाहीये. म्हणून पहिल्यांदा आपल्याला या लॉकडाऊन मध्ये, अजून सुद्धा हे 30 तारखेपर्यंत जे लॉकडाऊन आहे, पहिल्यांदा काहीतरी मनाला बोध करावा लागेल, मग साधनेकडे प्रवृत्त व्हावं लागेल. आणि मग नाथ महाराज सांगतात, बाबा सापडला हरी तयाला साधनी, नारदनी हरी बोला, हरी मुखे गाता, हरपली चिंता, त्या कैचा मागुता जन्म घेणे. तयाला हरी साधनी सापडला, तयाला साधनी हरी सापडला, एका जनार्दनी हरी बोला. याचे एक काही अर्थ आपण पाहू. हरी तयाला सापडला, कुणाला? एका जनार्दनी, ज्याच्या पाठीमाग परमात्मा आहे. एक शब्दाचा अर्थ परमात्मा, किंवा ज्याच्या पाठीमाग सद्गुरू आहेत, त्या सद्गुरूच्या साह्यानं ज्याला हरी सापडला, तो एका तासामध्ये मुक्त होतो, त्याला भाग्यदशा प्राप्त होते. सद्गुरूचा आशीर्वाद असल्याखेरीज, परमात्म्याची कृपा असल्याखेरीज, परमात्मा आणि सद्गुरू हे दोन साधनांचा आशीर्वाद असल्याखेरीज हरी सापडत नाही. आणि मग नाथ महाराज सांगतात, बाबा तो हरी आम्हाला सापडलाय. हरी सापडणं शब्दाचा अर्थ, त्याचं तत्व आम्हाला कळालंय. हरी. आणि मग सापडल्यामुळं काय करा? एका जनार्दनी हरी बोला, हरी मुखी गाता, हरपली चिंता, ह्या कैचा मागुता जन्म घेणे. मग यासाठी हरी बोला. मी मागे एकदा अभंगात सांगितलं होतं की या नाथ महाराजांच्या सगळ्या अभंगामध्ये 90 वेळेला हरी हा शब्द येऊन गेला. निदान आपण रोज जरी नाथ महाराजांचा अभंग म्हटले हे, तर किमान 90 वेळेला हरी 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 हा उच्चार होतो. हरती ती हरी, जो हरण करतो, दुःखाचं हरण करतो, क्लेशांचं हरण करतो, रोगांचं हरण करतो, सगळ्या व्याधींचं हरण करतो, नको असलेल्या गोष्टींचं जो हरण करतो, त्याला हरी म्हणतात. आणि अशा या हरीच्या नामाकडे नाथ महाराजांनी आम्हाला प्रवृत्त करण्याकरता साधकाला एक स्वतंत्र अशा पद्धतीच्या ग्रंथाची रचना करून सोप्या भाषेमध्ये जे चिंतन सांगितलं, त्याला नाथ महाराजांचा हरिपाठ असं बोललं जातं. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आमच्या भगिनी कोमलताई सुर्वे अथक मेहनत घेऊन स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं कार्य, जोखमीचं कार्य सांभाळून सुद्धा अनेक साधकांच्या द्वारे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचं अवलंबन करून संतांचं वाङ्मय आपल्यापर्यंत पोहोचावं या शुद्ध हेतूनं फार मोठं अमूल्य अशा पद्धतीचं कार्य करत आहेत. भगवंत त्यांना अशीच सद्बुद्धी देव. नाथ बाबांकडे एवढीच प्रार्थना आपण करू, संत महात्म्यांकडे एवढीच प्रार्थना करू, हरे मुखे गाता हरपली चिंता. ही जी आपली चिंता आता वाढलेली आहे कोरोनाची,
पुढे पावसाळा येणार आहे, ती अजून किती वाढणार आहे काही माहिती नाही आहे. पण भगवान इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. अजूनही हे अध्यात्मशास्त्र आमच्या मनाला कमजोर न करो. अध्यात्मशास्त्राने आम्हाला पुष्टी प्राप्त हो आणि हे अध्यात्मशास्त्रच आम्हाला तरुण नेण्यास उपयुक्त अशा पद्धतीत ठरो, एवढीच सदिच्छा सद्भावना मी प्रकट करतो. झालेली सेवा संत महात्म्यांच्या चरणारविंदाशी समर्पित करतो. जे काही चांगलं आहे ते सद्गुरूंचं आहे, वाईट आहे तो वाणीचा दोष आहे, तो बुद्धी मंदत्व त्याचा दोष असेल, ते सगळे दोष मी स्वतः पत्करायला सुद्धा स्वीकारायला सुद्धा तयार आहे. म्हणून झालेली सेवा परत परमात्म्याच्या ठिकाणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.